श्री गुरुदत्त महाराज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तुमच्या कुळाचं रक्षण करणारे कुलदैवत आणि कुलदेवी यांची पूजा कशी करायची किंवा त्यांची पूजा जर केली तर तुमच्यावरती येणारे संकट कशी कमी होणार. महाराज, एखाद्याला कुलदैवत किंवा कुलदेवी माहीत नसते तर त्यांनी पण काय करावं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराज. आता महत्त्वाचा विषय म्हणजे कुलदेवी ज्यावेळेस कुलदेव किंवा कुलदेवी ज्यावेळेस तुम्हाला माहिती नसतं त्यावेळेस तुम्ही कोणत्याही देवताची मनापासून पूजा केली तरी ती तुमची पूर्णच होते. पण ज्यांची कुलदेवी किंवा कुलदैवत त्यांना माहिती आहे पण त्यांच्या घरातील प्रॉब्लेम कधी संपत नाहीत किंवा प्रॉब्लेम सारखे वाढत राहतात तर त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचं आहे. महाराज, तुम्ही प्रत्येक तुमच्या कुलदैवताचा वारानुसार त्या दिवशी तुम्ही दैवताला अभिषेक करायचा आहे. मग तो कोणताही वार असू दे, साधारणतः रविवार असतो किंवा गुरुवार असतो किंवा मंगळवार असतो, या पद्धतीनं तुम्ही त्या दिवशी अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक केल्यानंतर तुम्ही म्हणाल की कसं होतं, कारण महाराज ज्यावेळेस तुम्ही कुलदैवताला अभिषेक करता त्यावेळेस तुमचं कुलदैवत जे बाहेरचे तुमच्यावरती करणीबाधा करणारे किंवा इतर तुमच्यावरती जादूटोणा करणारे लोक असतात तर त्यांच्यापासून तुमचं कुलदैवत रक्षण करत असतो. म्हणजे तुमच्या कुळाची रक्षण करण्याची जबाबदारी ही तुमच्या कुलदैवताची असते. त्यामुळे महाराज, तुम्ही कुलदैवताला किंवा कुलदेवी तुमची कोण असेल तर तिला अभिषेक करणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही जर अभिषेक केला नाही किंवा अभिषेक समजा तुम्ही वर्षातून एकदा करताय किंवा 6 महिन्यातून एकदा करताय, तसं न करता तुम्ही महिन्यातून एकदा तरी कुलदैवत किंवा कुलदेवीला अभिषेक करा. म्हणजे त्या दोन देवतांनाच असं नाही की तुम्ही तुमच्या देवारात असणाऱ्या प्रत्येक देवताला तुम्ही अभिषेक केला तरी चालतो. महाराज, महत्त्वाचं म्हणजे काय, ज्यांना कुलदैवत माहीतच नसतं त्यांनी काय करायचं. महाराज, तुम्ही तुमच्या गोत्रानुसारही तुम्ही कुलदैवत शोधू शकता किंवा तुमचं कुलदेव काय असेल जुन्या लोकांनाही विचारू शकता. पण दुसरा विषय असा आहे की महाराज, समजा तुमच्यावरती एखादी जादूटोणा झाला किंवा करणीबाधा झाली तर तुमचं कुलदैवत तुमची रक्षा कशी करते किंवा तुमचं रक्षण कसं करतं. तर महाराज, सांगायची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुमच्यावरती जादूटोणा केला जातो त्यावेळेस तुमचं कुलदैवत हे तुमच्या पाठीमागं असतं. त्यावेळेस तुम्ही कितीही संकट असेल तर तुमचं कुलदैवत हे तुम्हाला नेहमी मदत करत असतं महाराज. त्यासाठी नेहमी तुम्ही कुलदैवताला मनापासून पूजा करणं हे महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यानंतर एक असा विषय की ज्या वेळेस एखादी व्यक्ती जर तुमच्यावर जादूटोणा करते तर तुमचं कुलदैवत कसं रक्षण करतं. तर कुलदैवताला रक्षण करण्यासाठी मुळात कुलदैवताला तुमच्या घरात जागृत करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला कुलदैवताची अभिषेक करणं गरजेचं आहे.